वांद्रे रेल्वे स्टेशन झाले 160 वर्षांचे. पश्चिम रेल्वेकडून 20 ते 27 जुलैपर्यंत स्टेशन महोत्सवाचं आयोजन. हिंदी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारचा नवीन निर्णय. राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतला मागे. इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा शिकता येईल. हिंदी शिकवण्यासाठी अनिवार्य शब्द मागे. गोव्याच्या मोपा विमानतळाने 1 कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडला. 2 वर्ष 4 महिन्यामध्ये 1 कोटी प्रवाशांचे विमानतळावर आगमन. मुंबईत रंगणार पहिला रेडिओ महोत्सव. जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत 21 जून रोजी मुंबईमध्ये रेडिओ महोत्सवाचं आयोजन. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती. परभणीत QR कोड वाचनालयाच्या ई-भूमीचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. तहसील कार्यालयात नागरिकांना वाचनासह विविध सुविधा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन. शिक्षकेतर भरतीबाबतचं पत्रक रद्द करून पदभरती करण्याची मागणी. बुलढाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला नवा कॉर्पोरेट लुक. कार्यालयासमोरील रोड रोलर ठरत आहे आकर्षणाचं केंद्र. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची अधिकृत माहिती आता पर्यटकांना मोबाईलवर मिळणार. लेणीची सर्व माहिती डिजिटल स्वरूपात QR कोडमध्ये मिळणार. छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं पिसादेवी ग्रामपंचायतीचा उपक्रम. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभराची करमाफी. अकोला जिल्ह्यात 8,47,000 पुस्तकाचे होणार वितरण. 1,38,000 शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पुस्तक. अकोल्यात अवैध वीट भट्ट्यांविरोधात गणेश सुरजुसे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. अवैध वीट भट्ट्यांची CBI चौकशी करण्याची निवेदनातून मागणी. धाराशिवमध्ये पदव्युत्तर परीक्षेदरम्यान अटींचा भंग होत असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत महाविद्यालयातील परीक्षा केंद्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू. मुस्लिम बांधवांवरील कथित अत्याचार थांबवण्यासह विविध मागण्यांचं मुस्लिम मोर्चाचं राष्ट्रपतींना निवेदन. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन. बुलढाण्यातील शेलगाव देशमुख गावात हात आणि पायाला भेगा पडलेले रुग्ण आढळलेत. आजार संसर्गजन्य नाही. नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन. वाशीमध्ये अत्याधुनिक व्हॅनच्या सहाय्याने रोड सेफ्टी विजन जनजागृती मोहीम हाती. व्हॅनद्वारे वाहन चालकांना सुरक्षित वाहतूक, अपघात नियंत्रण तसंच तात्काळ बचावाबाबत मार्गदर्शन. वाशीमध्ये सुरळीत वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी नागरिकांचं महावितरणच्या स्थानिक कार्यालयासमोर अर्धनग्न ठिय्या आंदोलन. जिल्ह्यातील 5 गावांना गेल्या 3 महिन्यांपासून सिंगल फेज वीज पुरवठा. सांगलीत विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांचं पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. मूकबधीर असोसिएशन आणि प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन. त्रिकोणी बाग जागेचं आश्वासन पालिकेनं तात्काळ पूर्ण करण्याची मागणी. हिंगोलीतील सर्व 563 ग्रामपंचायती एकाच रंगाने रंगवल्या जाणार. ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर उपलब्ध सेवांची माहिती दिली जाणार. नागरिकांच्या सुविधेसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा निर्णय. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत गळती. अनेक वेळा दुरुस्ती प्रस्ताव पाठवून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.